अभिषेक, असं दिसतंय की सीमा हिरे यांचा विरोध अत्यंत ठाम आहे आणि तो अत्यंत स्पष्ट सुद्धा आहे. परंतु असं असताना एकीकडे बडगुजर हे निघालेले आहेत नाशिकच्या दिशेने, नाशिककडनं मुंबईच्या दिशेने, आणि चंद्रशेखर बावनकुळे मात्र असं म्हणतायत की मला या पक्षप्रवेशाबद्दल माहिती नाही. नक्की इथे काय घडतंय, काय सांगता येईल? नक्कीच जे सुधाकर बडगुजर आहे यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात कुठेतरी भाजपमध्ये सावळा गोंधळ हा आपल्याला दिसतो आहे. बडगुजर हे पक्षप्रवेश करणार की नाही हे अद्यापपर्यंत निश्चिती जी आहे ती पक्षाकडनं आपल्याला अधिकृतपणे झाल्या नसल्याचा कळत आहे. मात्र काल रात्री पक्षश्रेष्ठींसंदर्भात या संदर्भात बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर या संदर्भात स्पष्टता आलेली आहे की त्यांचा पक्षप्रवेश होणार आणि त्यामुळेच ते आपल्याला आता मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकूणच यामध्ये प्रामुख्यानं पाहायचं तर येणाऱ्या महापालिका निवडणुका असेल त्यामुळे कुठेतरी भाजपकडनं ही खबरदारी घेतली जाते आहे का, आणि जे काही नगरसेवक त्यांच्यासोबत येत आहेत ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत असं देखील कळत आहे. आणि त्यामुळे पक्षप्रवेश होताना एकीकडे शिंदे गटामध्ये काही लोक आणि काही लोक हे भाजपमध्ये, अशा प्रकारची स्थिती जी आहे ती सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र एकूणच भाजपमध्ये याचा मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे, अंतर्गत विरोध जो आहे तो देखील दिसतो आहे आणि त्यामुळेच हा जो पक्षप्रवेश आहे तो कुठेतरी अधिकृतपणे सांगितला नाही आहे का, की या सगळ्याची लपवाछपवी ही भाजपकडनं होतोय का, हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. आणि अभिषेक, एकंदरीत जर अशा पद्धतीची लपवाछपवी भाजपकडनं आपल्याच नेत्यांच्या बाबतीमध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या बाबतीत होत असेल तर भाजपला नक्की एवढी गरज का वाटते बडगुजर यांना भविष्याच्या दृष्टीने आता पक्षात घेण्याची, आणि त्याचबरोबर सीमा हिरे यांचा जो रोष आहे तो त्यांना परवडणारा असेल का? बडगुजर पाहायचं तर आधी शिवसेना ठाकरे गटाशी आपल्याला जुळलेले पाहायला मिळत होतं. मात्र कुठेतरी विकास कामं होत नाही आणि त्या दृष्टिकोनातनं ते आपल्याला त्यांची कुठेतरी हकालपट्टी आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती. मुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत त्यांचे फोटो आपल्याला व्हायरल झालेले दिसलेले होते आणि त्यानंतर ते त्यांची हकालपट्टी झाली आणि त्यानंतर कुठेतरी भाजपच्या पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगानं भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशिकची महापालिका ही आपल्या हाती पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं भाजपकडनं सगळी तयारी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. मग जे शिंदे गट आहे किंवा मग शिवसेना आहेत त्यांना मदत करणं असेल, सोबतच काही पक्षप्रवेश आहे ते त्यांच्या वाट्याला जाणं असेल, सोबतच आपल्या वाट्याला काही पक्षप्रवेश असेल, अशा प्रकारची सध्याची रणनीती जी आहे ती आपल्याला भाजपकडनं होत असल्याचं पाहायला मिळतं. आणि बरोबर अभिषेक, म्हणजे एकंदरीतच नाशिक महानगरपालिकेच्या अनुषंगाने एक स्ट्रॅटेजी कुठेतरी काहीतरी भाजपच्या डोक्यामध्ये आहे. तुम्ही सोबतच राहा. आपण आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडे जाऊयात. मुकुल, एकंदरीतच नाशिकची महापालिका आणि येणारी निवडणूक या अनुषंगाने ही स्ट्रॅटेजी जर असेल तर स्थानिक पातळीवरती भाजपला कितपत नाराजी सहन करायला लागू शकते? बडगुजर यांचा आज प्रवेश प्रत्यक्ष झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होण्याची शक्यता आहे? पूर्वी बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत नाराजी ही निश्चित आहे, परंतु काही ठिकाणी त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे. शेवटी पक्षाकडनं जर एखादा आदेश खालच्या पातळीपर्यंत आला, स्थानिक पातळीपर्यंत आला, तर पक्षाचा आदेश हा पाळण्यापलीकडे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे दुसरा पर्याय हा राहत नाही. सध्या भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची अशीच अवस्था आहे. आपण याआधी शहराध्यक्षांशी देखील चर्चा केलेली होती, प्रवक्त्यांशी देखील चर्चा केलेली होती आणि मंडल अध्यक्षांशी देखील या संदर्भात चर्चा केलेली होती. परंतु जरी विरोध असला तरी एकदा राष्ट्रीय पातळीवर, प्रदेश पातळीवर जर भाजप एखादा निर्णय घेत असेल तर तो फॉलो करण्यापलीकडे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडे कुठलाही पर्याय राहत नाही. मग त्यांची नाराजी असेल, त्यांचा विरोध असेल, तो विरोध झुगारूनच अशा स्वरूपाचे प्रवेश हे होत असतात. हे याआधी देखील आपण राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, शहरांमध्ये बघितलेलं आहे आणि आज नाशिकमध्ये देखील अशा स्वरूपाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे. बरोबर आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वागत त्यांचं होण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी विरोध असेल, नाराजी असेल, परंतु वरिष्ठांच्या अनुषंगाने ही स्ट्रॅटेजी तरीही महत्वाची आहे, हे स्पष्ट आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद अभिषेक, धन्यवाद मुकुल.